जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून झालेल्या अपघातातील जखमींच्या तब्येतीची आमदार संजना जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात जाऊन चौकशी केली। दरम्यान त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना धीर देत मी तुमच्या सोबत असून काळजी करू नका असे सांगितले। यासोबतच जखमींना व मृताच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे देखील आश्वस्त केले। जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या भाविकांचे ट्रॅक्टर दरीत 17 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास कोसळले होते। या अपघातात 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले होते। अपघातात कांताबाई नारायण गायके वय 56 वर्षे राहणार खामगाव तालुका कन्नड व कमलाबाई शामराव जगदाळे वय 62 वर्षे राहणार जानेफळ तालुका वैजापूर या 2 महिलांचा मृत्यू झाला होता, तर अन्य भाविक गंभीर जखमी झाले होते। यामध्ये चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे आदी भाविक जखमी झाले होते। जखमींना प्रथम बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते। तेथून पुढील उपचारासाठी सर्वांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते। आमदार संजना जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्येतीची चौकशी करून जखमींच्या नातेवाईकांना धीर देत मी तुमच्या सोबत असून शासन स्तरावर योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी पदाधिकारी आणि जखमींचे नातेवाईक उपस्थित होते।